काय बाकीच्यांचं इच्छा नाही वाटतं नवीन चॅप्टर सुरू करायची. चॅप्टर 11. काय नाव आहे 11 चॅप्टरचं? अल्कोहोल. अल्कोहोल, फेनॉल आणि इथर ऍक्च्युली असं आहे का फक्त अल्कोहोल आहे? ओल्ड सिलेबस मध्ये त्याचं नाव अल्कोहोल, फेनॉल आणि इथर असं होतं. बघूया आपण त्याच्यामध्ये काय काय आता. सिंपल आणि मस्त चॅप्टर आहे, छोटासा आहे. काही गोष्टी ज्या रिपीट होतात आपल्या चॅप्टरमध्ये, थोडी गोष्ट समजून घ्या. काय होतं, अभ्यास करताना आपण इतका आंधळा अभ्यास करतो की आपल्याला समजतच नाही की आपण काय अभ्यास करतो. जेव्हा आपण डोळसपणे अभ्यास करायला लागतो, थोडं नीट समजतं त्याला की काय दिलंय आपल्याला, तेव्हा आपले भरपूर एफर्ट कमी होऊन जातात. सुरुवातीला काही दिवस तुम्हाला थोडे जास्त एफर्ट घ्यावे लागतात, पण नंतरचा प्रवास जो आहे तो एकदम सोपा होऊन जातो. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलंय की एखाद्याची आता आपण ग्रिग्नार्ड रिएक्शन बघितली. आता ग्रिग्नार्ड रिएक्शन मध्ये आपण काय बघितलं, मी हे मागे पण 11वीला असताना पण सांगितलेलं आहे भरपूर वेळेस. ग्रिग्नार्ड रिएक्शन मध्ये आपण काय केलं, अल्डिहाइड किंवा कीटोन पासून आपण काय तयार केलं, अल्कोहोल तयार केला. बरोबर की नाही? इथे आपल्याला काय मिळालं, अल्कोहोल. बघा, सेम मॉलिक्युल, फक्त जिथे डबल बॉन्ड ओ आहे त्याच्याऐवजी काय आला, OH आला. बरोबर की नाही? सेम मॉलिक्युल. तर एकदम सिंपल आपण असं लक्षात ठेवू शकतो की ग्रिग्नार्ड रिएजंट काय करतो, अल्डिहाइड किंवा कीटोन पासून अल्कोहोल बनवतो. कशापासून बनवतो ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे RMgX. आणि तो R जो आहे याचा हा R आपल्याला इथे इंट्रोड्यूस होतो असा. बरोबर की नाही? हे मेकॅनिझम लक्षात येते ना तुमच्या? आठवतंय काही थोडं थोडं? सो आता मला इथे मी अल्कोहोल बनवलंय नाही, तर ह्याचा अर्थ काय झाला, हे अल्कोहोल बनलंय म्हणजे ही मेथड आहे अल्कोहोल प्रिपेअर करायची. पण मी कोणत्या चॅप्टर मध्ये बघितली, मी अल्किल हलाइड चॅप्टर मध्ये बघितली. का बरं अल्किल हलाइड मध्ये बघितली? कारण अल्किल हलाइड पासून आपण ग्रिग्नार्ड रिएजंट बनवलं. म्हणजे तुम्ही अल्किल हलाइड पासून ग्रिग्नार्ड रिएजंट बनवू शकता आणि त्या ग्रिग्नार्ड रिएजंट पासून अल्कोहोल बनवू शकता. म्हणजे जी रिएक्शन मी अल्किल हलाइड मध्ये केमिकल रिएक्शन म्हणून बघितली, तीच रिएक्शन मी अल्कोहोल चॅप्टर मध्ये प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल म्हणून बघू शकतो. तर सेम रिएक्शन आहे, फक्त काय बदललं, नाव बदललं, टॉपिक बदलला, टायटल बदललं. तर अल्कोहोल जे आहे तो कोणता फंक्शनल ग्रुप आहे ते आधी समजून घेऊया. सिंपल आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती पण असेल की द हायड्रोकार्बन in which one or more hydrogen atoms are replaced with कोणता ग्रुप, कोणत्या ग्रुपने रिप्लेस करतो आपण अल्कोहोल मध्ये, सांग बरं? विथ OH, that is hydroxyl group is known as अल्कोहोल. सिंपल आहे की नाही? डेफिनेशन कोणी विचारत नाही अशी अल्कोहोलची, पण एक उगाच आपण त्याला डेफिनेशन मध्ये बांधायचा प्रयत्न केला. ठीक आहे ना? तिकडे भरपूर टाईप आहे, जसे मी अल्किल हॅलाइडचे टाईप सांगितले ना, तेवढे सगळे टाईप इथे अल्कोहोलचे पण आहेत. काय टाईप पडू शकतात बघा.
टाइप्स ऑफ अल्कोहोल. आता हुशार असाल तुम्ही तर लगेच मला एक 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 सांगणार. काय? नंबर 1 प्रायमरी अल्कोहोल. हे बघा, एक तर पहिले मिथाइल अल्कोहोल. CH3OH हा प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे का काहीच नाहीये? प्रायमरी नाही, हा मिथाइल अल्कोहोल आहे. मिथाइल अल्कोहोल हा प्रायमरी पण नसतो, कारण ज्या कार्बनला OH आलेला आहे तो कार्बन अजून किती कार्बनला अटॅच आहे का पुढे? मग मिथाइल अल्कोहोलला प्रायमरी नाही म्हणू शकत आपण, तो मिथाइल आहे फक्त, मिथाइल अल्कोहोल. हा इथाइल अल्कोहोल असेल तर CH2OH आणि त्याला मागे काय आहे समजा CH3. आता बघा बरं, आता ज्या कार्बनला OH आहे तो कार्बन म्हणजे हा अल्फा कार्बन, आणि अल्फा कार्बन पुढे किती कार्बनला अटॅच आहे? एक कार्बनला. मग याला काय म्हणणार? प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे इथेनॉल हा एक प्रायमरी अल्कोहोल झाला, बरोबर की नाही? ह्याला अल्फा कार्बन म्हणू आपण. सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल कसं घेणार? समजा CHOH आणि इकडे काय आहे? CH3 बघा बरं, आता कोणता अल्कोहोल आहे हा? सेकंडरी अल्कोहोल. आणि याचं नाव देऊ शकता का तुम्ही? सांगा बरं, कोण नाव सांगू शकतं मला याचं? येस, पण कोणता प्रोपॅनॉल आहे हा? प्रोपॅन टू ऑल. प्रोपॅन टू ऑल. अच्छा, आता हे थोडं कंडेन्स फॉर्म मध्ये लिहिलं मी. 2 CH3 असे वेगवेगळे न दाखवता एकत्रच दाखवायचा प्रयत्न केला. जसं की हे बघा, हे CH3 ब्रॅकेट मध्ये 3 वेळेस काढला. 3 CH3 ग्रुप आहे. म्हणजे हे 3 CH3 ग्रुप कोणाला अटॅच आहे? एका कार्बनला, जो ब्रॅकेटच्या बाहेर काढलाय. आणि आता ह्याला काय अजून? OH. आता सांगा बरं, हा कोणता अल्कोहोल आहे? टर्शरी अल्कोहोल झाला की नाही हा? टर्शरी अल्कोहोल झाला. कारण बघा, कार्बन आहे त्याला 3 CH3 ग्रुप अटॅच आहे. म्हणजे ऍक्च्युअली बघायला गेलं तर कसं आहे, कार्बन इकडे OH आहे आणि ह्याला 3 CH3 ग्रुप अटॅच आहे. 1 2 3. पण असे 3 CH3 ग्रुप सेपरेट न दाखवता असे दाखवण्याची पद्धत आहे. नाव काय सांगा बरं याचं? नाव काय सांगा याचं? कोण सांगू शकतं? असं नाव सांगायचंच नाही कधी. तुला तुझं नाव काय विचारल्यावर तू सांगते का गुड्डी? गुड्डी नाही. स्नेहा असं नाव नाही सांगायचं. पूर्ण नाव सांगायचं, स्नेहा धनंजय भेर्डे. तसं याचं नाव काय आहे? ब्युटॅन टू ओल. एकदम चुकीचं नाव सांगितलं तू. हे बघा, हा कार्बन आहे, याला 3 CH3 ग्रुप अटॅच आहे असे,
आणि इकडे OH आहे. लॉंगेस्ट चेन कोणती येते सांगा बरं. ही लॉंगेस्ट चेन आली की नाही. लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन दिसत आहे. अरे किती कार्बन दिसत आहे. 3 कार्बन. मग ब्युटॅनॉल झाला का हा. प्रोपॅनॉल. आणि पुढे अजून काय इथे सांगा मग आता नाव पूर्ण. अभिषेक सांगता येईल का. शाबाश बरोबर आहे. 2-मिथाइल प्रोपॅन 2-ऑल. तर हा आहे 2-मिथाइल प्रोपॅन 2-ऑल. तर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असे प्रकार पडतात अल्कोहोलचे. आलं लक्षात. हा मिथाइल अल्कोहोल, हा प्रायमरी, हा सेकंडरी, टर्शरी. ज्या कार्बनला OH आहे तो कार्बन अजून किती कार्बनला अटॅच आहे याच्यावरून आपण प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी असे प्रकार करत असतो. झालंय सगळं लिहून व्यवस्थित. फाईन. तर बघा आता प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी झाल्यानंतर अजून काही प्रकार होते आपले, आपण जे अल्किल हॅलाइड मध्ये बघितले होते. त्याच्यामध्ये येतात व्हिसिनल आणि जेमिनल डायल, अलील अल्कोहोल आणि विनाइल अल्कोहोल. ठीक आहे. तर जर असा डबल बॉन्ड ला OH डायरेक्ट अटॅच असेल असं, तर हा sp2 कार्बन आहे ना. हा कोणता कार्बन आहे. हा sp2 कार्बन. डबल बॉन्डेड कार्बनला sp2 कार्बन म्हणतात, हे माहिती आहे आपल्याला. मग sp2 कार्बनला जर डायरेक्ट असा OH अटॅच असेल, याला काय म्हणतात, कोणता अल्कोहोल म्हणतात त्याला, विनाइल की अलील. शाबाश. अलिलिक अल्कोहोल आहे. अलील अल्कोहोल. ठीक आहे. आणि जर डबल बॉन्डला सोडून अल्टरनेट कार्बनला असा OH असेल, आता हा बघा किती व्यवस्थित. हा डबल बॉन्ड आहे, हा मध्ये एक कार्बन आहे,
पण हा कार्बन sp2 नंतर आलेला आहे. एक आधी sp2, मग त्याच्यानंतर हा कोणता कार्बन आहे, sp3. आणि sp3 कार्बन जो sp2 ला अटॅच आहे, असा sp3 कार्बन, त्याला OH असेल तर ह्याला काय म्हणतात, विनाइल अल्कोहोल. याला काय म्हणतात, विनाइल अल्कोहोल. सेम जसा अल्किल हॅलाइड्स मध्ये होतं, सेम सेम प्रकार आहे अलिलिक आणि व्हिनिलिक अल्कोहोलचा, एकदम सेम. आता जसं अलिलिक आणि व्हिनिलिक अल्कोहोल आहे, सिमिलरली त्यांचे आता असं पण होऊ शकतं ना, डायॉल्स किंवा ट्रायॉल्स. ठीक आहे, म्हणजे समजा एक कार्बन आहे, त्या कार्बनला 2 OH असतील, 2 OH असतील आणि बाकीचे 2 R ग्रुप किंवा H असेल, तर अशा कार्बनला काय म्हणतो आपण, अशा अल्कोहोलला काय म्हणतो, जेमिनल अल्कोहोल. जेमिनल, तिथे डाय हॅलाइड्स म्हणत होतो, इथे डायऑल म्हणावं लागेल. जेमिनल डाय, अल्कोहोल साठी ओल वापरतो ना आपण, म्हणून ओल, तर आलं डायऑल. एकत्र शब्द म्हणताना थोडं डायऑल, जेमिनल डायऑल. आणि जर 2 वेगवेगळ्या कार्बनवर असतील असे, पण ते 2 वेगवेगळे कार्बन कसे पाहिजे, ऍडजसंट पाहिजे, शेजारी पाहिजे एकमेकांच्या, यांनाच काय म्हणतो आपण, 1,2 डायऑल. 1,2 डायऑल, किंवा अजून एक शब्द म्हणजे विसिनल डायऑल. काय शब्द आला, विसिनल डायऑल. 1,2 डायऑल. तसाच इथे जर OH असेल असं, आणि इथे एक OH असेल, तर याला 1,2 म्हणणार, 1,1 म्हणणार का 1,3 म्हणणार, 1,3 डायल झाला. हा विसिनल झाला का जेमिनल, विजिनल आहे का जेमिनल आहे हे, ठीक आहे. हे विजिनल पण नाहीये, जेमिनल पण नाहीये. कारण जेमिनल केव्हा होतं, जेव्हा एकाच कार्बनवर 2 OH असतात, 1,1 म्हणतो आपण. 2 शेजारच्या कार्बनवर असतील तर 1,2 म्हणायचं. 1,3 डायॉल हे फक्त 1,3 डायॉल असतात, याच्यामध्ये कुठलाही जेमिनल किंवा व्हिसिनल असं सांगू शकत नाही, ते चुकीचं आहे. विसिनल आणि जेमिनल हे कशात असतं, फक्त ऍडजसंट आणि सेम कार्बन असेल तर. असं गॅप आहे मध्ये, याला 1,3 डायल म्हणणार, दॅट्स इट. ठीक आहे, नाही नाही दुसरं नाव नाही काहीच. बाकी IUPAC नेम जे येईल ते येईल. इथे काय हायड्रोजन असतील, बाकीचे मिथाइल ग्रुप असतील, किती मोठी चेन आहे, काय आहे, त्यानुसार त्याला काय IUPAC नेम यायचं ते येईल, डिपेंड्स ऑन बाकीचे ग्रुप कसे आहेत ऍडजस्ट. पण म्हणायला याला बाकीचं स्पेशल नाव काहीच नाही, 1,3 डायॉलच याला म्हणतात. अंडरस्टूड. अलील अल्कोहोल झालं, विनाइल अल्कोहोल झालं, जेमिनल, व्हिसिनल डायॉल झाले. हे डायॉलचे प्रकार आहे सगळे, ज्याच्यात 2 अल्कोहोल ग्रुप असतात एकाच कंपाऊंड मध्ये, त्यांना आपण डायॉल म्हणतो.
झालं सगळं व्यवस्थित लिहून? हे सगळे अल्कोहोलचे प्रकार झाले. तर आता अगोदर आपण काय करूया, काही फिजिकल प्रॉपर्टीज बघून घेऊया अल्कोहोलच्या. आता हा जनरली हा टॉपिक जो असतो ना, हा नंतर येतो बरं का, मेथड्स ऑफ प्रिपरेशन झाल्यानंतर. पण आता मी काय करतो, अगोदरच घेऊन टाकतो. फिजिकल प्रॉपर्टीज, सॉरी प्रिपरेशन झालं का, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल ऑफ कोर्स. आता अल्कोहोलचं नेचर कसं आहे याच्यावर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. जेव्हा एखाद्याच्या फिजिकल प्रॉपर्टीचा उल्लेख आपण करतो ना, तेव्हा 3-4 गोष्टी लक्षातच ठेवायच्या. कोणत्या कोणत्या लक्षात ठेवायच्या? पहिली, त्याची सोल्युबिलिटी. पहिलं आपण घेऊया ॲपिअरन्स, फिजिकल स्टेट. ॲपिअरन्सलाच आपण काय म्हणू, फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट म्हणजे ते लिक्विड, गॅसियस किंवा सॉलिड स्टेटमध्ये कसे एक्झिस्ट करतात, त्याला म्हणतो आपण फिजिकल स्टेट. ड्यू टू द स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग. आता अल्कोहोल मध्ये तुम्हाला माहिती आहे की OH असतं ना, ROH. मग या OH मुळे काय होतं, हायड्रोजन बॉन्डिंग होते, आणि हायड्रोजन बॉन्डिंग मुळे हा मॉलिक्यूल जो आहे तो लिक्विड स्टेट मध्ये असतो. सो ड्यू टू स्ट्रॉंग, कोणती हायड्रोजन बॉन्डिंग झाली, ही इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. दोन प्रकार असतात हायड्रोजन बॉन्डिंगचे, इंटर आणि इंट्रा. ह्याच्यात इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग झाली ड्यू टू स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ड्यू टू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. alcohol exist in liquid lower alcohol असं म्हणू आपण. lower alcohol exist in liquid state. आणि नंतरचे अल्कोहोल जे आहेत ते हळूहळू सॉलिड स्टेट मध्ये येतात. गॅसियस स्टेट मध्ये अल्कोहोल नाही जात. ठीक आहे, गॅसियस स्टेट मध्ये नाही जात. दुसरं, फिजिकल स्टेट झाली की त्याच्यानंतर एक प्रकार असतो सॉल्युबिलिटीचा. आता सोल्युबिलिटी म्हणजे हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल आहे का वॉटर मध्ये सोल्युबल आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणजे बेन्झीन, इथाइल ॲसिटेट किंवा एन-हेक्झेन, क्लोरोफॉर्म, DMF, DMSO. आणि इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणजे मेनली वॉटर. एक तर वॉटर एकीकडे आणि बाकीचे सॉल्व्हंट एकीकडे. वॉटर मध्ये सोल्युबल आहे का याच्यामध्ये सोल्युबल. जनरली आता अल्कोहोल हा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, आणि लाईक डिझॉल्व्स लाईक या प्रिन्सिपल नुसार ऑर्गॅनिक कंपाऊंड डिझॉल्व्स इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, इनऑर्गॅनिक कंपाऊंड डिझॉल्व्स इन इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट, दॅट इज वॉटर. किंवा आपण असं म्हणू शकतो पोलर कंपाऊंड डिझॉल्व्स इन पोलर सॉल्व्हंट, नॉन पोलर कंपाऊंड डिझॉल्व्स इन नॉन पोलर सॉल्व्हंट, लाईक डिझॉल्व्स लाईक या प्रिन्सिपल प्रमाणे. तर सोल्युबिलिटीचं कसं आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे हा अल्कोहोल, पण ह्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि पोलर असल्यामुळे हा वॉटर मध्ये पण सोल्युबल होतो. ठीक आहे. सो लोअर अल्कोहोल म्हणजे ज्याच्यात कार्बनची संख्या कमी आहे, बरं का, 2, 3, 4, 5 कार्बन पर्यंत आहे.
5च्या पुढे मग 6, 7, 8, 10 ते नाही. लोअर अल्कोहोल्स आर soluble in water. दोन कारण आहे. ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग, वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्डिंग होते, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, अँड दुसरं म्हणजे पोलॅरिटी. वॉटर पण पोलर मॉलिक्यूल आहे आणि हा पण एक पोलर मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. ॲज number of carbon increases, आता बघा हा एक कार्बन आहे CH2CH3OH, दोनच कार्बन आहे. तर पोलर झालं ना, इकडे ऑक्सिजन कडे इलेक्ट्रॉन गेले, कार्बन कडे इलेक्ट्रॉन नाही राहिले, पोलर झालं. पण जसं जसं कार्बनची संख्या वाढत जाते, समजा बघा आता हा OH आहे, आता एवढे कार्बन आहे समजा त्याला, तर हा पोलर भाग एवढाच आहे फक्त, पण एवढा नॉन पोलर भाग झाला ना, ह्याची तर पोलॅरिटी 0 आहे. तर जसं जसं कार्बन वाढत जातं तसं तसं नॉन पोलर रिजन वाढत जातं, मग मॉलिक्यूलची पोलॅरिटी कमी होऊन जाते. मग एवढा भाग पाण्यात डिझॉल्व्ह होईल, हा OH चा भाग आहे ना, हा पाण्यात डिझॉल्व्ह होईल, पण एवढा भाग पाण्यात डिझॉल्व्ह होणार नाही. मग हा जो भाग पाण्यात डिझॉल्व्ह होणार नाही म्हणजे त्याची सोल्युबिलिटी कमी होऊन जाते. म्हणून काय लिहायचं, ॲज नंबर ऑफ कार्बन इन्क्रीजेस solubility in water decreases. वॉटर मधली सोल्युबिलिटी काय होत जाते, त्याची डिक्रीज होत जाते. अल्कोहोल is highly soluble in organic solvent also. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये पण सोल्युबल आहेच, नाही असं नाही. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लाईक क्लोरोफॉर्म, बेन्झीन, है की नाही. तर 2 पॉइंट झाले, एक तर फिजिकल स्टेट झाली, दुसरं सोल्युबिलिटी झाली. आता वरचा पॉइंट रफ करतो मी, करू ना रफ हा वरचा पॉइंट, का एवढं लिहून घेता अगोदर. ठीक आहे. आता सेकंड, थर्ड पॉइंट जो आहे तो काय आहे त्याच्यामध्ये, ऍसिडिटी, ऍसिडिक नेचर. आता ऍसिडिक नेचर मध्ये काय होतं, तुम्ही जर लक्ष दिलं तर ROH जरा हायड्रोजन डोनेट केला अल्कोहोलने, तर काय होईल, हायड्रोजन जर डोनेट केला तर, सपोज दिस हायड्रोजन इज डोनेटेड और रिलीज्ड, व्हॉट हॅपन्स, काय मॉलिक्यूल तयार होईल, RO- असा मॉलिक्यूल तयार होईल, म्हणजे एक अल्कॉक्साइड तयार होईल. ठीक आहे. आता हा अल्कॉक्साइड जो आहे तो स्टेबल आहे का नाही हे कशावर डिपेंड राहील, याला कोणता आर ग्रुप अटॅच आहे त्याच्यावर डिपेंड राहील. या आर ग्रुप मध्ये जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील तर नक्कीच तो स्टेबल होईल, पण जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील तर तो स्टेबल राहणार नाही. कारण ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, त्याला इलेक्ट्रॉन पाहिजे म्हणून तो इलेक्ट्रॉन घेऊन ठेवेल, पण ते इलेक्ट्रॉन घेऊन ठेवलेले जर ऑक्सिजन कडे पण इलेक्ट्रॉन आणि आर कडून पण इलेक्ट्रॉन दिले तर मग ते प्रॉब्लेम होऊन जाईल ना.
तर ते इलेक्ट्रॉन रेझोनन्स मध्ये आले पाहिजे किंवा इकडे इंडक्टिव्ह मध्ये आले पाहिजे, अशा पद्धतीने. आता ह्याच्यामुळे स्लाइटली ऍसिडिक नेचर आहे, अल्कॉक्साइड स्टेबल असल्यामुळे स्लाइटली ऍसिडिक नेचर आहे. त्याच्यामुळे इथे काय लिहितो आपण, अल्कोहोल इज slightly acidic in nature. Slightly acidic in nature. अल्कोहोल हे स्लाइटली ऍसिडिक असतात नेचर. एवढंच, बाकी जास्त काही बोलायची गरज नाही. स्लाइटली ऍसिडिक असतात नेचर. ठीक आहे. बाकी जर अजून काही डिटेल असेल, जसं येईल तसं मी सांगेल तुम्हाला. आणि फोर्थ पॉइंट आहे महत्वाचा, मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट. आता मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंटवर काय बोलायचं, कॉमन आहे. काय बघा, नंबर 1 चा पॉइंट, ऍज मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस, म्हणजे नंबर ऑफ कार्बन जसे जसे वाढत जातात तसं तसं मॉलिक्युलर मास वाढत जाईल. आणि जसं जसं मॉलिक्युलर मास वाढत जाईल, काय होईल, मेल्टिंग पॉइंट और बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस, ते पण इन्क्रीज होत जाईल. दुसरं, फॉर सेम नंबर ऑफ कार्बन, जर कार्बन नंबर सेम असतील म्हणजे आयसोमर्स असतील, देन ॲज ब्रांचिंग इन्क्रीजेस. कोणाला आठवतंय ब्रांचिंगचं एक्झाम्पल? ब्रांचिंग इन्क्रीज झाल्यानंतर मेल्टिंग पॉइंट इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो? ॲज ब्रांचिंग इन्क्रीजेस, मेल्टिंग पॉइंट और बॉइलिंग पॉइंट काय होतं? शाबाश, डिक्रीजेस. मेल्टिंग पॉइंट और बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस. मग आता माझ्याकडे CH3OH आहे, C2H5OH आहे, CH3, CH2, CH2OH आहे आणि N ब्युटॅनॉल आहे. N
तर एक कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन, एन ब्युटेनॉल म्हटलं, याचा अर्थ चारीच्या चारी कार्बन कसे आहेत, स्ट्रेट चेन मध्ये, ब्रांचिंग नाहीये. मग अशा वेळेस काय होतं, याचा बॉइलिंग पॉईंट याच्यापेक्षा जास्त राहील, याचा बॉइलिंग पॉईंट याच्यापेक्षा जास्त राहील, याचा बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट याच्यापेक्षा जास्त राहील. आणि सिमिलरली समजा बघा, आता इथे मी 5 कंपाऊंड काढले, नाही 4च काढ, हा 5 काढले. याच्यामध्ये तुम्हाला असं सांगितलंय की ए, बी, सी, डी आणि ई अरेंज द फॉलोइंग मॉलिक्यूल इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर बॉइलिंग पॉईंट. तर सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा असेल, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कार्बन आहे. तर सगळ्यात जास्त कार्बन कोणामध्ये सांगा बरं. सगळ्यात जास्त कार्बन कोणाकडे आहेत, सी आणि डी कडे आहेत. सी आणि डी. आणि ई कडे किती आहे, ई कडे किती कार्बन आहे, हे बघा 1, 2, 3 आणि 4, 4 कार्बन आहेत ना त्याच्याकडे पण. 1, 2, 3, 4 याच्याकडे पण, 1, 2, 3, 4 याच्याकडे पण, 1, 2, 3, 4 बघा, 1, 2, 3, 4 इकडे बघा, 1, 2, 3, 4 याच्याकडे बघा, 1, 2, 3, 4 4 कार्बन आहे त्याच्याकडे पण. तर तिघांचा बॉइलिंग पॉईंट या दोघांपेक्षा नक्कीच जास्त राहील, कारण ह्याच्याकडे किती कार्बन आहे, 1, 2, 3 ह्याच्याकडे किती कार्बन आहे, 1, 2, 3. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट ज्याचा आहे तो कोण राहील, जो स्ट्रेट चेन आहे. मग या तिघांमध्ये स्ट्रेट चेन कोणती आहे सांगा, सी डी ई मध्ये. सी म्हणजे सी चा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त आहे, मी सी लिहिलं. मग त्याच्यापेक्षा जास्त कोण राहील, ब्रांचिंग अजून कुठे आहे, डी मध्ये कमी आहे, ई मध्ये सगळ्यात जास्त आहे. मग सी च्या नंतर कोण येईल, डी. त्याच्यानंतर कोण येईल, ई. आता या दोघांमध्ये सांगा कोण स्ट्रेट चेन आहे कोणती ब्रांचिंग आहे. ए स्ट्रेट चेन आहे म्हणून त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त राहील आणि बी चा सगळ्यात कमी. तर करेक्ट ऑर्डर काय, सी डी ई ए बी. ही कोणती ऑर्डर झाली, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. आणि इन्क्रीजिंग ऑर्डर कशी असते, ह्याच्यात अपोजिट. जर इन्क्रीजिंग विचारली तर इन्क्रीजिंग लिहावी लागेल आणि डिक्रीजिंग विचारली तर डिक्रीजिंग लिहावी लागतं. परीक्षेमध्ये काय करतात, एक तर हे क्वेश्चन ऑप्शनल मध्ये येतात, इन्क्रीजिंग, आणि ऑप्शनल मध्ये येतात ना तेव्हा दोन्ही ऑप्शन असतात बरं का त्याच्यात. आता दुसरा ऑप्शन बघा, हे असं आहे, बी ए ई डी सी. आता हे दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे. बघितल्या माणसाने जर पहिल्यांदा हे बघितलं ना, ज्याला कन्सेप्ट पण चांगल्या क्लिअर झालेल्या आहेत आणि सगळं उत्तर माहिती आहे, तो गडबड काय करतो, ऑप्शनला टिक करून देतो, अरे हे बरोबर दिसतंय, बी सगळ्यात कमी आहे कारण कमी कार्बन आणि ब्रांचिंग, मग ए ई डी एकदम बरोबर, लगेच त्याला टिक करून देतो. पण क्वेश्चन मध्ये नीट बघा, क्वेश्चन मध्ये विचारलंय डिक्रीजिंग ऑर्डर सांगा, तुम्हाला ही ऑर्डर सांगावी लागेल, आणि इन्क्रीजिंग ऑर्डर सांगा म्हटलं तर असं लिहावं लागेल. कधी कधी 1 मार्क साठी हा क्वेश्चन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये पण येतो की तुम्ही
ऑर्डर लिहा तुमच्या पद्धतीने खाली. मग जेव्हा ऑर्डर लिहितो आपण तेव्हा डिक्रीजिंग लिहायचंय का इन्क्रीजिंग पॅटर्न मध्ये लिहायचंय हे नीट बघून मग त्या पद्धतीने लिहावं लागतं. तर जर इन्क्रीजिंग म्हटलंय तर इन्क्रीज झाली पाहिजे शेवटपर्यंत, डिक्रीजिंग म्हटलंय तर डिक्रीज झाली पाहिजे शेवटपर्यंत. अंडरस्टूड? कोई शक, एनी डाउट इन दिस? गुड. तर इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे तो आपला आज इथे कम्प्लीट होतोय आणि फिजिकल प्रॉपर्टीज पण आज आपण इथे कम्प्लीट केल्या. तर इंट्रोडक्टरी पार्ट आणि फिजिकल प्रॉपर्टीज कम्प्लीट झाल्या. इथून पुढे आपल्याला आता मेथड ऑफ प्रिपरेशन आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज डिटेलमध्ये बघायचे आहे. मला वाटतं आजच्यासाठी आपण इथे थांबूया आणि बाकीचा टॉपिक पुढच्या वीकमध्ये कंटिन्यू करूया. चालेल? बाय बाय. हॅव अ नाईस डे. थँक्यू. गुड डे.